अमोल स्मृती उलवेर क्रिकेट संघाला आणि इथे देखील एक मॅच जिंकली आणि पुन्हा एकदा त्यांची दुसरी मॅच सेकंड राऊंडची मॅच इथे मात्र स्टार्ट होत असं दोन्ही संघांना शुभेच्छा. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आले ते अर्थातच सचिन केवने, स्ट्राईक एंडला फलंदाज मयूर पाटील आणि त्यांना साथ देतील ते अर्थातच किरण पाटील उलवे. ही सलामीची जोडी मैदानावरती. पहिलाच बॉल टाकण्यासाठी लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आकुटप्प्याचा बॉल होता. पंचांनी लगेच सेरलं की हा बॉल वाईट आहे. 1+1 इथे 2 धावा मिळतील आणि इथे खराब चेंडूने इथे सुरुवात करत असताना गोलंदाज सचिन केवने या गोलंदाजाला तुम्ही पाहू शकाल. अवांतर धावा आल्यात त्या म्हणजे एक वाईट आणि एक बाईटची आणि एकूण 2 धावा इथे स्कोर कार्ड वरती लागत आहेत. मागच्या मॅच मध्ये धावा खऱ्या अर्थानं वाचवल्या होत्या त्या अर्थातच अमोल स्मृती उलवे क्रिकेट संघाने नांदगाव संघाविरुद्ध खेळत असताना आणि आता मात्र त्या धावा इथे पहिल्या डावामध्ये किती बनवत आहेत याच्याकडे लक्ष असेल कारण इथे 50-55 धावा देखील तुम्हाला पोषक ठरू शकतील कारण काल पहिल्या मॅच मध्ये 92 धावा झाल्या त्याच्यानंतर शेवटच्या सामन्यामध्ये 38 धावा चेस नाही झाल्या. असं क्रिकेट आहे आणि या मैदानावरती काही घडेल. गोलंदाज तयार. किरण पाटील यांचा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु तिथे छेल खाली क्षेत्ररक्षक आलेत आणि फलंदाजाला इथे बाद व्हावे लागेल आणि फलंदाज किरण पाटील तंबूच्या आशयाला पहिला धक्का लागेल. अर्थातच अमोल स्मृती उलवे क्रिकेट संघाला किरण पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. डावकुऱ्या हाताचा हा फलंदाज होता त्याच्यासमोर डावकुऱ्या हाताचा गोलंदाज होता म्हणजेच पारडं जरा जड होतं परंतु त्यावेळी ही लाईन आणि लेंथ भरपूर चांगली झाली आणि किरण पाटीलला मात्र बीट करून स्वतः फॉलो थ्रू मध्ये जबरदस्त छेल टिपला आणि पहिला धक्का लागलाय तो अर्थातच अमोल स्मृती या ठिकाणी उलवे क्रिकेट संघाला. पहिले षटक मार्गस्थ असताना नवीन फलंदाज येत आहेत मैदानात तर नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळेल ते म्हणजेच प्रतीश पाटील मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने लगभग 2-3 षटकार लगावले या फलंदाजानं. आता मात्र त्याच्यावरती देखील मोठी मदार असेल. मयूर गेले स्ट्राईक एंडला 2 ही धावसंख्या धावफलकावरती आणि 1 गडी बाद झालाय. गोलंदाज तयार. बोलवण्याचा प्रयत्न बाहेरच्या दिशेने हा बॉल तुम्ही पाहिलात आणि नक्कीच थोडासा उचली घेणार आहे रक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची इथे सांगत आहोत असताना स्कोर मात्र तिथे थांबलाय. आतापर्यंत 1 गडी बाद असताना 2 ही धावसंख्या. 3 चेंडू आतापर्यंत फेकले होते त्याच्यामध्ये पहिला बॉल वाईट नंतर त्यांनी लगेच कमबॅक केलं विकेट घेतलं आणि त्याच्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. गोलंदाज तयार. मयूरसाठी हा बॉल परंतु इथे देखील इथे पंचांनी अपीलला स्वीकारलंय आणि फलंदाज मयूर बॅक टू बॅक 2 फलंदाज सलामीचे मात्र इथे मैदानातून बाहेर जात आहेत कारण याच दोन्ही फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली होती आणि त्याच 2 मेन बॅट्समनना मात्र मैदानातून बाहेर पाठवलंय गोलंदाज सचिन केवने यांच्या माध्यमातून. तर मयूर बाद झालेत तर त्यांची जागा भरून करण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत. इलू निलेश पाटील उर्फ नीलू मैदानावरती हा नवीन फलंदाज झालाय. मला वाटतंय अपकमिंग स्टार असलेला खेळाडू आणि लवकरच त्याला आता इथे प्रमोट केलाय संघनायकानं कारण माहिती आहे की या 2 फलंदाज बाद झाले. डावकुऱ्या हाताचा गोलंदाज आहे कदाचित डावकुऱ्या हाताच्या गोलंदाजासाठी डावकुऱ्या हाताचा फलंदाज पोषक ठरेल त्या अनुषंगाने मात्र इथे डावकुऱ्या हाताचा फलंदाज निलेश उर्फ नीलू याला आता इथे मात्र मैदानावरती पाठवलाय. सुरुवात थोडीशी खराब झाली होती खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तुम्ही तर व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती आणि त्याच्यानंतर जर विचार केला त्याने एक चांगला कमबॅक केला आणि इथे मात्र खऱ्या अर्थानं फलंदाजाला बाद 2 फलंदाज बाद झाले आतापर्यंत. नवीन फलंदाज निलेश यांच्यावर मोठी जबाबदारी असेल. आता मिडल ऑर्डर्स कसं आहे हे तुम्हाला देखील पाहायला मिळेल आणि त्याच मिडल ऑर्डर्सला मात्र या मैदानावरती चांगला खेळ दाखवावा लागेल. इनॅक्ट नंबर 4 4थ्या क्रमांकाचा हा फलंदाज स्वीप करण्याचा प्रयत्न होता आपल्या कला आणि गुणवत्ताला सादर करत असताना हा बॉल आणि बॅटचा कुठलाही संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना धावसंख्या इथे स्थिर. एकूण धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या मात्र फक्त 2. आतापर्यंत सलग 4 चेंडू निर्धाव फेकले त्याच्यामध्ये 2 महत्वाचे विकेट बाद झाले ते अमोल स्मृती उलवे क्रिकेट संघाची. खराब सुरुवात आहे परंतु तुम्हाला थोडंसं धीर घ्यावा लागेल कारण नंतर तुम्हाला मोठे फटके नक्कीच येतील परंतु यावेळेस ब्लॉक ऑल यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होतील बाद यष्टा उद्ध्वस्त आणि फलंदाज नीलू बॅक टू द पॅव्हिलियन. 3रा धक्का लागेल या ओव्हर्स मध्ये. तो अर्थातच बॅटिंग करणार टॉस जिंकून अरे खऱ्या अर्थानं अमोल स्मृती उलवे क्रिकेट संघाला कदाचित टॉस जिंकल्यानंतर इथे बॅटिंग करण्याचा निर्णय असा घेतला असावा की मागच्या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना त्यांनी तो सामना जिंकला होता परंतु इथे मला वाटते टॉस जिंकल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बॅटिंग स्वीकारली आणि मात्र थोडंसं कुठे ना कुठे आव्हान थोडंसं मागे जात असताना इथे अमोल स्मृती उलवे संघासाठी. तर पहिले षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल या ओव्हर्स मध्ये
2 धावा धावफलकावरती. सलामीचे लवकरच 3 गडी मैदानातून बाहेर झालेत. आता नवीन फलंदाज येत आहेत ते म्हणजेच पॅडी खारकर, त्यांना साथ देतील नक्कीच या ठिकाणी प्रतीश पाटील. चांगले फलंदाज आहेत उल्वे क्रिकेट संघासमोर, परंतु अडचणींना कसं सामोरं जावं याचं प्रात्यक्षिक आता पॅडी खारकर आणि प्रतीशला द्यावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी सचिन केवने पुन्हा एकदा तयार होत आहेत. त्यावेळी निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक इथे पहिले संपन्न झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद असताना 2 या धावसंख्येवरती. गर्दीत उभे राहणं हे माझं ध्येय नाही, मला तो माणूस व्हायचा आहे ज्याची गर्दी वाट बघेल. आणि आता मात्र असा एखादा खेळाडू पाहिजे जो 24व्या बॉल पर्यंत राहील आणि एक साजेशी सन्मानजनक टोटल उभी करून देईल अमोल स्मृती 11 उल्वे क्रिकेट संघाला. ओव्हर क्रमांक पहिले संपन्न झाले आणि दुसऱ्या षटकामध्ये जर विचार केलात तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आलेत प्रथमेश केवने, नवीन गोलंदाज इथे खऱ्या अर्थानं गोलंदाजीसाठी आलेत. अजूनपर्यंत एकंदरीत विचार केला तर यश मडवी सारखा फलंदाज त्यांच्या बॅटिंग लाईनअप मध्ये अजूनही शिल्लक असेल, त्याच्यावर देखील मोठी मदार असेल फलंदाजाची. आणि त्याच अनुषंगाने तत्पूर्वी या 2 फलंदाजांना आता इथे मात्र डाव सावरावा लागेल, धावसंख्या बनवावी लागेल, विकेटची जी भागीदारी आहे ती तुम्हाला बनवावी लागेल, तरच तुम्ही या मैदानावरती तुम्हाला साजेशा धावा बनवू शकता. 40-45 धावा तरी झाल्या तरी मॅच मध्ये चांगली मजा येईल, त्यासाठी या फलंदाजांना आता प्रयत्न करावे लागतील. पहिलाच बॉल ओव्हर द विकेटने, वेगवान बॉल होता, लाईन पाहावी लागेल पंचांना. ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणारा हा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा येईल, व्हाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते. अर्थातच या ठिकाणी 3 या धावसंख्येवरती प्रतीश आहेत मैदानावरती, तोपर्यंत धावांची आशा आहे ती असतातच अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघाला. आणि त्याच अनुषंगाने त्याला आता खेळ देखील दाखवावा लागेल. जेव्हा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नाही, तो अंधारात किती प्रकाश देतो हे महत्वाचं आहे. यावेळी देखील थोडंसं प्रेशर स्वीकारत असताना इथे गोलंदाज ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा पंचांनी इथे व्हाईट बॉलचा इशारा दिलाय आणि व्हाईटच्या मदतीने एकूण धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 4 या धावसंख्येवरती. तर नक्कीच इथे पाहू शकाल तुम्ही लगातार 2 वाईट आले, 2 अंतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 4 या धावसंख्येवरती. गोलंदाज तयार, आखूटप्प्याचा बॉल, चान्स होती फलंदाजाला, परंतु इथे भिरकावून लावण्याचा प्रयत्न होता. 1 धाव इथे कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 5 या धावसंख्येवरती. तर 5 कारण पहिल्या षटकामध्ये 2 धावा होत्या, वाईट +1 आली होती. त्याच्यानंतर या ओव्हर्स मध्ये लगातार 2 वाईट आणि त्याच्यानंतर एक सिंगल आहे आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. अभी नाही तो कभी नाही, आता इथे करून दाखवावे लागेल ते अर्थातच पॅडी खारकर या फलंदाजाला. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळी देखील थोडीशी दिशा भरकटतायत गोलंदाज. अफसमच्या बाहेरून जाणारा बॉल आहे की क्रिजच्या पलीकडे आहे, पंचांनी इथे नक्कीच नो बॉल घोषित केलाय आणि इथे नो बॉल, एक्स्ट्रा धाव मिळेल. फ्री हिट देखील असेल फलंदाजाला. उघडा डोले पहाणे पुढचा बॉल आहे फ्री हिट आणि या फ्री हिटच्या बॉलवरती मात्र इथे खऱ्या अर्थानं पाहावं लागेल तो अर्थातच पॅडी खारकर या फलंदाजाला. चला, अंपायर कॉल इज लास्ट कॉल. विनंती असेल आपण मॅच लगेच स्टार्ट करा. कालच्या दिवसामध्ये तुम्ही विचार केला तर 38 धावा वाचवल्या गेल्या होत्या जयदुर्गा रोहिंजन बी संघाकडून, ज्या फक्त 38 धावा बनवायच्या होत्या गौरी स्पोर्ट्स नेवाली या क्रिकेट संघाला. तर इथे पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय, तर व्हाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 6 या धावसंख्येवरती. पॅडी खारकर आहे स्ट्राईक एंडवर, एकेकालचे मशहूर फलंदाज, धडाकेबाज फलंदाज ज्यांना संबोधलं जात होतं. वेगवान बॉल, आखू टप्प्याचा बॉल, त्याला देखील कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न करत होते. बॅट आणि चेंडूचा इथे संपर्क झाला नाही आणि निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना एकंदरीत विचार केला तर आतापर्यंत भरपूर निर्धाव चेंडू फेकलेत. ते गोलंदाजी करणारा क्रिकेट संघ बाबू मांडे 11 ढवलेपाडा या संघानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत दाखवली. कारण 3 जेव्हा फलंदाज बाद झाले त्याचा प्रेशर या फलंदाजांवरती नक्की आहे, परंतु प्रेशरला नेहमी झुगा आणि त्याच्यावर तुम्ही मात करून चांगली बॅटिंग करा. इथे बॅटची एज लागली होती आणि नक्कीच चेंडू जाईल या ठिकाणी यष्टी रक्षकाला बीट करून सीमारेषा पलीकडे. वेगवान बॉल, त्याच्यावर एज लागला आणि चेंडू गेला सीमारेषा पलीकडे. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 10 या धावसंख्येवरती. चौकार कशी येवो, परंतु चौकार येणं हे देखील गरजेचं असेल. अर्थातच बॅटिंग करणारा क्रिकेट संघ
अमोल स्मृती 11 उल्वे क्रिकेट संघासाठी. चौकाराला भरपूर चेंडू नंतर इथे प्रतीक्षा करावी लागली, ती म्हणजेच अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघाला. गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत प्रथमेश. यावेळी साकुटप्प्याचा बॉल, निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना टप्पा पडल्यानंतर भरपूर चेंडू खोलवर राहिला आणि पॅडी खारकर मात्र पाहतच राहिले या बॉलवरती आणि इथे देखील निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे तुम्हाला आता कुठल्याच बॉलला सन्मान देता येणार नाहीये. जर तुम्हाला धावा हव्या आहेत तर तुम्हाला हल्ले मात्र फक्त हल्लेच करावे लागतील. निर्धाव चेंडूची सांगता. या षटकातील एकूण बॉलचा विचार केलात तर तब्बल 4 चेंडू इथे संपलेत आणि 2 चेंडूंचा खेळ या सेकंड ओव्हर मध्ये आता मात्र बॅलन्स असेल. गोलंदाज तयार होत आहेत. यावेळी अलॉंग द कार्पेट स्क्वेअर लेगच्या दिशेने हा चेंडू जाईल. तिथे आहेत खेळाडू उचलतील. थोडेसे फंबल दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न होता परंतु माघारी पाठवले प्रतीश पाटील यांनी आणि इथे फक्त एकच धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 11 या धावसंख्येवरती. 11 चेंडू 11 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागल्यात आणि यावेळी जर विचार केला तर प्रतीश पाटील यांचं इम्पॉर्टंट विकेट आहे ते मैदानावरती. ते जेपर्यंत राहतील मैदानावरती तोपर्यंत आशा असतील अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघाला. पुन्हा एकदा तयार होत आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटने वेगवान गोलंदाज प्रथमेश. आखुटाप्याचा बॉल, त्याला स्लॅश केलाय चेंडूला आणि चेंडू जाईल फाईन लेगच्या वरून सीमा रेषा पलीकडे. हा शेवटच्या बॉलवरती आलेला प्रतीश पाटील यांच्या बॅट मधून षटकार आणि षटकाराच्या मदतीनं एकूण षटक क्रमांक दुसरं देखील समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 17 या धावसंख्येवरती. 3 गडी बाद झाल्यानंतर अमोल स्मृती 11 उल्वे क्रिकेट संघ. यातून जो संघ विजय होईल तो अर्थातच श्रीदत्त बातान संघासमोर आपला शेवटचा सामना इथे मॅच खेळेल. श्रीदत्त बातान क्रिकेट संघाने भरपूर चांगला इथे खऱ्या अर्थाने क्रिकेट दाखवला आणि आपल्या संघाला मात्र 2 सामने इथे विजय करून दिलेत. जो येईल तो फलंदाज षटकार मारण्याची धमक अर्थातच श्रीदत्त बातान क्रिकेट संघाकडे आहे आणि तोच संघ मात्र तुम्हाला या मॅच नंतर या सामन्यातून जो विजय होईल त्या संघाविरुद्ध त्याची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. प्रथमेश केवणीची या षटकामध्ये धावा आल्या टोटल 15. इथून जर अशी 15ची धावगती राखली तर मला वाटतं 45-50 धावा इथे सहज बनवू शकतात आणि त्याच अनुषंगाने इथे क्रिकेट आता दाखवावं लागेल. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्हाला सूर्यासारखं इथे जलावं देखील लागेल. तर पॅडी खारकर आतापर्यंत तुमची त्यांच्या बॅटिंगचा विचार पाहिलात तर त्यांच्या बॅट मधून एक चौकार जरूर आलाय परंतु 3 बॉल इथे निर्धाव केलेत. आता इथे पॅडी खारकरला कमाल करावी लागेल. गोलंदाज आलेत गणेश. हवेत आहे बॉल, शॉट मिड ऑफला फिल्डर येत आहेत परंतु तिसऱ्या ऍक्शन मध्ये हा झेल टिपला गेला आणि फलंदाज मात्र इथे बाद झालेत. पॅडी खारकर बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक धक्का लागेल तो अर्थातच अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघाला. प्रतीश गेले स्ट्राईक एंड वरती आणि मात्र इथे चौथा धक्का लागेल. पॅडी खारकर बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाज गणेश जाधव. पहिल्याच बॉलवरती विकेट टेकिंग ॲबिलिटी त्यांनी दाखवली आणि पहिल्याच बॉलवरती खऱ्या अर्थानं मैदानातून बाहेर केलं ते म्हणजेच पॅडी खारकर यांना. गणेश जाधव हा गोलंदाज मैदानावरती. राईट आर्म राऊंड द विकेटने नवीन फलंदाज येत आहेत. यश नॉन स्ट्रायकर फलंदाज आणि स्ट्राईक एंडला फलंदाज ते म्हणजेच यावेळेस फटका हवेत आहे परंतु लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक कुठलीही चुकी नाही आणि सरळ चेंडू गेला क्षेत्ररक्षक हातामध्ये. अजून एक धक्का लागेल. प्रतीश पाटील यांच्यावरती आशा होत्या आणि ते देखील मैदानातून बाहेर होत आहेत आणि लागलेला हा 5वा धक्का. अर्धा संघ गारद झालाय, मैदानातून बाहेर झालाय तो अर्थातच अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघाचा. जर एकंदरीत बॅटिंग लाईनवर तुम्ही विचार केलात तर मयूर पाटील 0 वरती, किरण पाटील 0 वरती, प्रतीश पाटीलने षटकार लगावला 7 या धावसंख्येवरती ते देखील आता बाद झालेत. निलेश पाटील 0 वरती आणि प्रदीप खारकर पॅडी खारकर अर्थातच ते झाले देखील 5 या धावसंख्येवरती बाद. म्हणजे थोडीशी निराशा आता मात्र उल्वे संघाच्या वाट्याला येते की काय. यश आलेत मैदानावर. यश आहेत ना स्ट्राईक एंडला. जर स्ट्राईक एंडला विचार केला तर सचिन एक चांगले गुणलेखक देखील आहेत, तितके चांगले फलंदाज आहेत. आता मात्र संघाला नितांत गरज आहे. हॅट्रिक बॉल वरती गोलंदाज तयार आहेत. फटका भरपूर चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक खराब फिल्डिंग करतायत. खराब क्षेत्ररक्षण झालं आणि नशिबाचा चौकार अर्थातच इथे पाहायला मिळतंय ते अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघाला आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येला आकार येत असताना धावसंख्या पोहोचते ती 21. 9 चेंडू शिल्लक असतील. 9 चेंडूंमध्ये 20-21 धावा आल्या तर 40+ धावा इथे बनवू शकतात उल्वे क्रिकेट संघ आणि 4 षटकांचा हा सामना. 4 षटकामध्ये काही घडेल परंतु गोलंदाजांची प्रशंसा करावी लागेल. पहिल्या
गोलंदाज सचिन केवने यांनी चांगली गोलंदाजी केली. त्याच्यानंतर प्रथमेश थोडेसे महागडे ठरले आणि गणेश जाधव हॅट्रिकच्या उंबर फुल टॉस बॉल होता. असं वाटलं होतं की षटकार जाईल हा बॉल, परंतु थोडंसं मिस टायमिंग झालं आणि तिथे फक्त एकच धाव होते कंप्लीट. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 22 या धावसंख्येवरती. उर्वरित 2 चेंडूंचा शिल्लक असेल. यश मडवी आहेत मैदानावरती मोठे फटके खेळण्यासाठी. याला देखील सातत्याने खेळाडूला ओळखला जातो आणि तोच खेळाडू मात्र आता स्ट्राईक एंडला. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असतं तो जग जिंकण्याची जिद्द राखून नेहमी पुढे जात असतो. त्यावेळी लाईन खराब आहे. ऑप्शनच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी इथे अवांतर घोषित केलाय. अवांतरच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 23 या धावसंख्येवरती. जोपर्यंत मनाला आशेचे पंख आहेत, अंतःकरणात जिद्द आहे, डोळ्यासमोर खुले आकाश आहे, तोपर्यंत येणारा प्रत्येक क्षण आपलाच आहे आणि तो क्षण मात्र गाजवावा लागेल. वेगवान बॉल पडल्यानंतर जबरदस्त वेगाने गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. इथे निर्धाव चेंडूची सांगता होते आणि एकंदरीत स्कोर जर तुम्ही विचार केलात तर इथे धावसंख्या मात्र स्थिर. 23 धावा 5 गडी बाद झाल्यानंतर अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघ. अंतिम चेंडू या ओव्हर्स मधला. गणेश जाधव इथे तयार होत आहेत यश मडवीसाठी. यावेळी फुल टॉस बॉल शेवटचा बॉल होता. मोठा फटका पाहिजे होता परंतु फायदा झाला तो अर्थातच बाबू मांढे 11 ढवलेपाडा क्रिकेट संघाला आणि फलंदाज बाद होत आहेत. यश लागणारा हा 6वा धक्का अर्थातच अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघाला. 3 षटके समाप्त झालेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचते ती 23 6 गडी बाद. थोडेसे बॅकफुटवर आहेत. आतापर्यंत विचार केला 3 षटकामध्ये उल्वे क्रिकेट संघ याची एकच या असेल कारण ज्याने विकेट गमावले त्याच्यामुळे गोलंदाजी धारदार होत गेली. आता गोलंदाजी मार्क वरती आले ते गोलंदाज भूषण बैकर संघाचे संघनायक. टॉस साठी आले होते, टॉस हारले, त्याच्यानंतर त्यांच्या वाट्याला फिल्डिंग आली. आता इथे पाहावे लागेल की सचिन पाटीलला रोखण्यामध्ये यशस्वी होत आहेत का. स्लॉक ओव्हर आहे. स्ट्राईक एंडला सचिन आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत आकाश खेळण्यासाठी तयार होत आहेत. सचिन साठी हा फुल टॉस बॉल गॅप आहे परंतु थोडीशी खराब फिल्डिंग झाली. दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न करतायत आणि सहज इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 25 या धावसंख्येवरती. कोणत्याही परिस्थितीत माघार न घेणे हा आपला यश आहे आणि आता मात्र माघार इथे घ्यायला जर लागले तर तुम्हाला बॅकफुटवर जावे लागेल. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आता हल्ले हल्ले आणि हल्लेच चढवावे लागतील. 5 बॉल शिल्लक असतील. राईट आर्म राऊंड द विकेटने गोलंदाज तयार. स्लोवर बॉल आकू टप्प्याचा बॉल. अगोदरच बॅट फिरून मोकळे झाले होते आणि बॉल निघून गेला यष्टी रक्षकाकडे. निर्धाव चेंडूची इथे सांगता होत असताना नशिबाला दोष का द्यावा. स्वप्न आपले असतील तर प्रयत्नही आपलेच असावे. आता हे प्रयत्न करतायत दोन्ही संघ. एकाला पुढे जायचं, एकाला या स्पर्धेतून बाहेर व्हायचं. कुठला संघ पुढे जाईल आणि कुठला संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. गोलंदाज भूषण थोडेसे प्रेशर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये सातत्याने प्रेशर असतं गोलंदाजावरती कारण या ओव्हर्स मध्ये नक्कीच प्रत्येक बॅट्समन जो येईल तर कुठलाच बॉल त्यांना सन्मान दिला जाणार नाही. प्रत्येक बॉल वरती हल्ले हल्ले मात्र हल्लेच इथे पाहायला मिळतील. गोलंदाज तयार. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा. यावेळी मोठा फटका. पुन्हा एकदा बॅट अतिशय वेगाने फिरवली होती. पुन्हा एकदा बीट होत आहेत. सलग 2 बॉल तुम्ही पाहायला गेलात तर निर्धाव खेळलेत ते फलंदाज सचिन पाटील आणि त्यांच्या बॅट मधून एक चौकार नक्कीच आलाय. उंच बांध्याचा हा खेळाडू आहे गोलंदाज आणि तितकाच उंच बांध्याचा तुम्ही फलंदाज देखील पाहाल. यावेळेस देखील लाईन पाहावी लागेल. पंचांचा इशारा येईल. व्हाईट बॉलचा इशारा. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ होत असताना आणि व्हाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 26 या धावसंख्येवरती. आणि एकंदरीत अमोल स्मृती उल्वे टीमचा जर विचार केलात तर एकच षटकार प्रतीश पाटील यांच्या बॅट मधून आलाय. बाकी कुठलेही फलंदाज षटकार लगावू शकले नाहीये आणि इथे मात्र गरज आहे ते या शेवटच्या ओव्हर्स मध्ये. भूषण इथे पुन्हा एकदा आकुटप्प्याचा बॉल. सातत्याने संधी दिली होती फलंदाजांना परंतु इथे मात्र एकच धाव घेत आहेत. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या तब्बल 27 या धावसंख्येवरती. आता उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि स्ट्राईक एंडला फलंदाज आले ते म्हणजेच आकाश. पहिलाच बॉल इथे फेस करत असताना 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. खेळण्यासाठी सज्ज होत आहेत. संघाची धावसंख्या तिथेच ती. हा देखील आकुटप्प्याचा बॉल होता. व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांचा. अवांतर धावसंख्येमध्ये
वाढ होत असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती 28 या धावसंख्येवरती. इथून 2 मोठे फटके आले तर 40 धावा बनवू शकतील आणि मॅचला मात्र पुन्हा एकदा गोलंदाजांना इथे परिश्रम करावा लागेल आणि त्याच परिश्रमाच्या जोरावरती कुठल्या तरी एक संघाला मात्र बेनिफिट. गोलंदाजी चांगली की तुमची फलंदाजी चांगली. यावेळी स्लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला पिक केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येत आहेत वेगाने. एकच धाव इथे मिळेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न करत होते आणि फलंदाजाला बाद व्हावा लागेल. शेवटचा बॉल आहे. एक धावसंख्येने मदत एका धावेने धावसंख्या पोहोचते ती अर्थातच 29 या धावसंख्येवरती. तर नवीन फलंदाज तर कुठलीही गरज नसताना ही दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झाला. आकाश यांचा बाद झालेत मैदानातून बाहेर. त्यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत. तर शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉलवरती मोठा फटका. क्षेत्ररक्षक होते परंतु झेल खाली येऊ शकले नाही आणि तर इथे धावा कंप्लीट होत आहेत. 2 आणि 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या मात्र पोहोचले. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 31 या धावसंख्येवरती आणि विजयासाठी 24 चेंडू 32 धावेंची गरज. म्हणजे प्रति षटकामागे जर एकूण विचार केलात तर 8 धावेंची गरज आहे आणि जर या 8 धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले तर इथे जिंकेल ढवलेपाडा आणि त्या धावा रोखण्यामध्ये जर यशस्वी झाले तर विजय मात्र साकार करेल तो अमोल स्मृती उल्वे क्रिकेट संघ. का या धावा वाचवल्या जातील हे तुम्हाला दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. तर नेक्स्ट मॅच भातान संघाचे कॅप्टन आपण येऊन इथे थांबायचं आहे. याच्यानंतर लगेच तुमची मॅच खेळवली जाईल. आज दिवसभर दिनेश पाटील आमच्या समेत जोडले गेले. नक्कीच त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करू आणि लगेच विनंती असेल सलामीची जोडी लगेच आपण मैदानात पाठवा. तर इथे हॅलो 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 माईक शेक हॅलो 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 थँक्यू. तर इथे हॅलो फलंदाज बाद होत आहेत. हॅलो फलंदाज बाद होत आहेत. नक्कीच या ठिकाणी पहिल्याच
बॉलवरती जबरदस्त कमबॅक गोलंदाज खऱ्या अर्थानं पाहायला गेलात तर नक्कीच या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती होते. गोलंदाज महेंद्र मडवी पहिल्याच बॉलवरती इथे विकेट घेत असताना दाखवून दिलं की 32 धावांचं टार्गेट आहे. त्या धावांना देखील वाचवलं जाईल आणि त्याच अनुषंगाने पहिल्याच पॉवर प्ले मध्ये फलंदाज सुनील केवने नवीन फलंदाज येत आहेत मैदानात. हर्षद केवने स्ट्राईक एंडला फलंदाज आहेत. सचिन केवने यावेळी देखील बॅटची एज आणि इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल कारण असं खेळलं होतं मैदानावरती. चेस झाल्या नव्हत्या. प्रश्नचिन्ह मात्र आता तुमच्या समोर असेल. बॉलवरती 2 विकेट. जबरदस्त गोलंदाजी 2 चेंडूंवरती 2 विकेट. महेंद्र तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ. बढ़िया मैच दोनों टीम यहाँ पर चलता हुआ 2 कामयाबी. महेंद्र शानदार गेंदबाजी विकेट हैट्रिक के तक बल्लेबाज मैदान के अंदर आते हुए सचिन केवने और सुनील केवने आउट होने के बाद हर्षित केवने अपने पारी को संभाला और स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अब पहुंचते हुए महेश केवने दबाव पहले ही पावर प्ले में दिखाते हुए क्या शानदार गेंदबाजी चलती हुई. गेंदबाज ऑन हैट्रिक. क्या हैट्रिक पूरी कर पाएंगे? क्लीन बोल्ड विकेट हैट्रिक संपादन होती हुई मैच में पूरी तरीके से यू टर्न देने वाला ये ओवर हो सकता है. क्या कमाल की गेंदबाजी और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ. जिस ढवलेपाड़ा टीम ने पहले गेंदबाजी करते हुए पूरी तरीके से दबाव में रखा था उसी ढवलेपाड़ा टीम को भी रन चेस करते हुए इन रनों को बचाने की ताकत में पूरी तरीके से शानदार गेंदबाजी महेंद्र मडवी के माध्यम से. स्कोर कार्ड के ऊपर एक बार नजर डालेंगे. विकेट 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 3 विकेटें गंवाई है और क्या लाजवाब यहां पर कमबैक करते हुए अब जरूरत है टोटल 21 और जीतने रन चाहिए. यहां पर बात करेंगे तो बिल्कुल 32 रनों की आवश्यकता. हाँ बोला. हाँ तालुका तालुका ती पण तालुका ओम साहेब अंगरपाडा तालुका तुम्हाला फोन करू थांबा मी मॅच चालू आहे. तो बिल्कुल यहाँ पर 3 गेंदों के ऊपर शानदार गेंदबाजी यहाँ पर चलती हुई. 3 बल्लेबाज सुनील केवने सचिन केवने महेश केवने ये सलामी और बिल्कुल यहाँ पर देखेंगे उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज बल्लेबाजी के लिए आते हुए नौ स्ट्राइकर बल्लेबाज है यहाँ पर. तो अच्छी खासी गेंदबाजी चल रही थी लेकिन एक फुल टॉस बॉल ने बड़े शॉट में ये तब्दील कर दिया और जो दबाव था लगातार बल्लेबाजों के ऊपर वो दबाव को मात्रा कम करते हुए बल्लेबाज रिजवान के बल्ले से ये दमदार माइटी हिट गेंद सीमा पर 6 रनों के लिए. 6 रनों की मदद से टीम का स्कोर यहां पर बनता हुआ. टोटल बात करेंगे 3 विकेटों के नुकसान के ऊपर 6 रन. लाइन थोड़ी सी खराब डालते हुए फुल टॉस गेंद फेंकी और पूरी तरीके से यहां पर बल्लेबाज ने छक्का दाग दिया. इस बार मौका बनेगा. अब ये क्या कर रही है? पैडी कैच पकड़े या बैकफुट पॉइंट का खिलाड़ी कैच पकड़े ये अच्छे संकेत नहीं है. अच्छा खासा मौका था आपके पास, वो मौके को भी गवाया. क्या करे आखिर गेंदबाज करे भी तो. प्रेशर मैच जरूर है दोनों टीमों के लिए दिनेश पाटिल सर, लेकिन ये कैच अगर लेते तो शायद बन सकता था. ये कॉल पैडी का था या जो खिलाड़ी का पॉइंट का कॉल था, दोनों का कॉल ठीक नहीं. एक ने अंत यहाँ पर में तालमेल सही नहीं रहा और कैच मात्रा किस खिलाड़ी को भी नहीं मिला और सीधा बल्लेबाज को 6 बंदान मिलता हुआ. अंतिम गेंद. इस बार एफर्ट बढ़िया था, रनआउट का चांस बनने की कोशिश थी. बढ़िया फील्डिंग इस मैच में दिनेश पाटिल सर. कभी बाजी तो कभी बाजी यहां पर नजर आती हुई उल्वे टीम की तरफ. पहला ओवर समाप्त हुआ, रन संख्या बनी 8 रन 3 विकेट के नुकसान के ऊपर. अब किसको पहुंचेंगे दिनेश पाटिल सर? जो इधर फील्डर था ना शॉट एक्स्ट्रा कवर में, वहां पर प्रतीश पाटिल थे. प्रतीश पाटिल पॉइंट के रीजन में गए और ये खामियाजा भुगतना पड़ा. 2 गेंदों के ऊपर 2 कैचेस मेन इंपॉर्टेंट बल्लेबाजों के.
और लगभग देखा जाता है तो निश्चित तौर पर आप 5 विकेट गवा सकते थे। खुश नसीब रही यहाँ पर के अंदर, क्योंकि पहले 3 बल्लेबाज इनके मैदान से बाहर। माना कि भूषण बैकर अभी भी डगआउट में सुरक्षित है, लेकिन कभी कभी विकेट गिरते तो होता है होता है। का खेल हुआ है जीतने के लिए 24 रनों की आवश्यकता ओवर तो बिल्कुल 8 दशमलव के औसत से इन रनों को बनाना है। तो बिल्कुल यहां पर चलते हैं। गेंदे बचे टोटल 18 और 24 रन। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, गेंदबाजी के मार्ग पर राइट आर्म ओवर द विकेट से पहली गेंद दिया डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा बाउंड्री लाइन के बाहर। अंपायर का इशारा यहां पर आता हुआ 6 रन और इसी 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर तेजी के साथ आगे पहुंचता हुआ 14 रनों के ऊपर। अब रन और गेंदों के बीच में फासला बनता हुआ 17 रनों की आवश्यकता। क्या तारीफे काबिल गेंदबाजी की थी गेंदबाज महेंद्र मडवी ने, लेकिन वहां पर मौके छूटे। ये भी क्या छूटा अंतिम गेंद के ऊपर, और महेंद्र के अंतिम गेंद के ऊपर क्या छूटा था, सिंगल के साथ स्ट्राइक मात्रा अपने पास रखते हुए बल्लेबाज हर्षद केवने। अब जैसे ही मौका मिला उस हर्षद ने मात्र शानदार छक्का बटोरा और 6 रनों की मदद से टीम का स्कोर आगे पहुंचता हुआ यहां पर बात करेंगे तो बिल्कुल 14 रनों के ऊपर राउंड द विकेट से इस बार भी ऑन साइड में खेला हुआ स्ट्रोक है। बिल्कुल फील्डर वहां पर यश मडवी उठाएंगे, फील्ड करेंगे। तब तक 1 रन मुकम्मल, 1 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। बात करेंगे 15, जीतने के लिए 16 गेंदें बची है और 17 रनों की आवश्यकता। अच्छा मैच यहाँ पर दोनों टीमों के बीच में अब तक चलता हुआ। जिस तरीके से बात करेंगे, लो स्कोर के मैच जब भी खेले जाते हैं, लो स्कोर के मैच में आपको विकेट लेना है, डॉट बॉल निकाली है, और यही तो आप क्रिकेट जब खेलेंगे तो मैच बचेगा। लेकिन यहाँ पर हाफ ट्रैकर की बॉल थी, इसको भेज दिया सीधा मिड विकेट के ऊपर से सीमा रेखा पार। 6 रनों की मदद से टीम का स्कोर यहां पर बनता हुआ पर अब 15 गेंदें बची है और जीत के लिए 11 रनों की आवश्यकता। ये महंगा ओवर नीलेश पाटिल का, 2 छक्के अभी तक इस ओवर में आ चुके हैं। अब यहां पर बात करेंगे 3 गेंदों का खेल इस ओवर का अभी भी बचा हुआ है। इस बार भी शॉट अच्छा है, ये भी गेंद जाएगी सीमा रेखा लाइन के बाहर। अंपायर पर आएगा मैक्सिमम रन। काफी स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के बल्लेबाज है यहाँ पर रिजवान शेख, और रिजवान शेख के बल्ले से ये आता हुआ तीसरा मैक्सिमम हिट, और इन 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है। लगभग देखा जाएगा तो 3 विकेटों के नुकसान के ऊपर यहाँ पर 27 रनों के ऊपर अब जीतने के लिए सिर्फ 5 रनों की आवश्यकता। बची हुई गेंदें अब बात करेंगे। बोल रोशन ना, ये तो आम्ही जाता हूँ हो घेतले तो 5 रनों के साथ बल्लेबाज रिजवान के पारी का अंत होता हुआ विकेट गिरता हुआ यहाँ पर बात करेंगे तो 5वां विकेट मैदान से बाहर। जीतने के लिए अब गेंदें हैं 13 और 5 रनों की आवश्यकता। चलिए नेक्स्ट मैच खेला जाएगा। टॉस के लिए आकर यहाँ पर संपर्क करें, इनमें से जो टीम जीतेगी तो बिल्कुल बातान टीम के खिलाफ खेलेगी। ऐसा लग रहा था पहले ओवर में शानदार गेंदबाजी, 3 विकेट लिए थे, मैच में थोड़ी पकड़ मजबूत है, लेकिन कैचेस भी छूटे, उसका फायदा मिला पूरी तरीके से, खास करके ढोलेपाड़ा टीम को। और रिजवान अपनी शानदार पारी खेलते हुए मैदान से बाहर लौटे। बढ़िया आखिरकार मैदान में इनका अस्तित्व मात्र समाप्त होता हुआ। स्ट्राइक एंड पर बल्लेबाज यहाँ पर सलामी आए थे हर्षद के, अच्छी गेंद, लेकिन अंदरूनी किनारा लगा बल्ले का, गेंद सीमा पार। 4 रनों के लिए स्कोर इस लेवल। अब जीतने के लिए बात करेंगे 12 गेंदें और यहां पर 1 रनों की आवश्यकता। जल्द ये मैच बिल्कुल यहां पर समाप्त होने के कगार पर। अंतिम गेंद थी इस ओवर की, बिल्कुल अंतिम गेंद के ऊपर भी बाउंड्री आई और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त होने 31। बात करेंगे 12 में सिर्फ 1 रन की जरूरत। और गेंदबाजी के लिए गेंदबाज आकाश मडवी,
तीसरी ओवर की पहली गेंद और इसी के साथ मुकाबला हुआ फिनिश। मैच जीता डवलेपाड़ा टीम ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम अमर स्फूर्ति उल्वे। इस टूर्नामेंट के लिए आपके लिए शुभकामना देना चाहेंगे। पाली के मैदान के ऊपर टूर्नामेंट पर आपका एक मैच खेलना है, इसके लिए हम आपको शुभकामना देना चाहेंगे और नेक्स्ट मैच के लिए देना चाहेंगे वो बिल्कुल डवलेपाड़ा टीम को। तो टॉस किया जाएगा। मॅन ऑफ द मॅच सचिन केवने। तर सचिन केवने या मॅन ऑफ द मॅचचा हिरो अर्थातच ठरलाय। तर खऱ्या अर्थानं 102 धावा 3 विकेट होते, परंतु केवने याचं म्हणणं आहे की ही मॅच